अगोदर की गुंतवणूक? दोन्ही गरजेचं आहे. परंतु जुन्या काळी अन्न, वस्त्र, निवारा ह्या माणसाच्या प्राथमिक गरजा होत्या. जुन्या काळी 19व्या-20व्या शतकात. आता 21व्या शतकात अन्न, वस्त्र, निवाऱ्याबरोबरच शिक्षण, चांगलं शिक्षण म्हणजे आरोग्य आणि विमा ह्याही 3 गोष्टी गरजेच्या आहेत. आता विमा म्हणतो ते मग नंतर सांगतो. विमा विमा म्हणजे कशासाठी? विमा काय आहे? कशासाठी लागतो तो? मोटरसायकलवर चालले तुम्ही हेल्मेट घातलं. हेल्मेट घातलं म्हणून ऍक्सिडेंट व्हायचं वाचल का? पण हेल्मेटमुळे तुमची अपघात म्हणजे तुमचं इंजुरी टळू शकेल तिथं. बरोबर आहे का नाही? बरोबर. म्हणजे टळू शकेल का नाही सगळं तिथं? तुम्ही घराला कंपाऊंड वॉल बांधता सुरक्षेसाठी. पाऊस येईल म्हणून तुम्ही छत्री घेऊन गेला, त्याने पाऊस यायचं थांबणार आहे का? नाही. पण तुमचं संरक्षण त्या पावसापासून होऊ शकेल का नाही? होऊ शकेल की नाही तिथं? बरोबर. बरोबर. म्हणजे हा विमा हा संरक्षणासाठी असतो आणि आताच्या काळात त्याची प्रचंड गरज आहे. म्हणजे विमा म्हणजे फक्त इतके पैसे भरा इतके नाही. मी विमा व्यवसाय केला पण तो टर्म इन्शुरन्स, म्हणून तुम्ही टर्म इन्शुरन्स घ्या. तुम्ही जर नवीन नवीन करिअर स्टार्ट करत असाल तर मी तर म्हणून पहिला विमा घ्या. का? कारण तुमच्यावरती एक तर पहिली गोष्ट तुम्हाला कमी प्रीमियम बसेल. टर्म इन्शुरन्स घ्या, ऑनलाईन घ्या. कमी प्रीमियम मध्ये खूप मोठं तुम्हाला तुमचं कव्हरेज मिळेल. नंबर 2, तुम्ही कुटुंबावरती डिपेंड म्हणजे तुमच्यावर कुटुंब डिपेंड आहे म्हणून ते गरजेचं आहे तिथं. त्याचबरोबर आता तुम्ही कोरोनात बघितलं जर हेल्थ इन्शुरन्स किती गरजेचा आहे. जर ज्यांचा इन्शुरन्स नव्हता ते फारच एकदम सत्यानाश झाला त्यांचा. सगळी पुंजी जन्मभर बघवले सगळे पैसे वाया गेले. म्हणून विमा हा गरजेचा आहे चालू काळामध्ये तिथं. आणि त्यानंतर मग तुम्ही गुंतवणूक करायला शिकलं पाहिजे. गुंतवणूक करण्यासाठी फायनान्शियल मॅनेजमेंट किंवा माझे युट्यूबवरती माझे बरेच व्हिडिओ आहेत ना तिथे त्याच्यातून तुम्ही गुंतवणूक कशी करावी, कुठं करावी त्याच्याबद्दल मी सांगितलेलं आहे.